नमस्कार. वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांच्यासोबत आपण चर्चा करतोय. वांगणीमधील वेगवेगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सध्या आपण मुलाखतींचं सत्र सुरू केलंय आणि या मुलाखतींमध्ये वांगणीकरांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. सध्या वांगणीकरांचा विकास व्हावा यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून वांगणीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलाय. मात्र हा निधी उपलब्ध करून देत असताना अनेक जे कामं आहेत ती कामं कुठेतरी पूर्णत्वास येत असताना तांत्रिक अडचणी आहेत. परंतु या अडचणी सोडवण्यासाठी कोण कशा पद्धतीने प्रयत्न करतोय या बाबी लोकांसमोर याव्यात यासाठी या मुलाखतींचं सत्र आपण सुरू केलेलं आहे. नुकताच ठाणे कल्याण ठाणे रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा निकोप आणि डोणे या दोन गावांच्या मध्ये जोडणारा हा उल्हास नदीवरील एक मोठा पूल आहे. त्या पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र ह्या पुलाचं बांधकाम सुरू असताना हे बांधकाम सुरू होण्यापूर्वीची जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीबाबतची माहिती जी आहे ती आपण प्रमोद शेलार यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सध्या वांगणीच्या विकासासाठी विकासात्मक धोरणं राबवली जात आहेत. प्रामुख्याने दळणवळणाच्या ज्या सुविधा आहेत या सुविधा अपुऱ्या आहेत आणि यासाठी विविध गावं वांगणीला जोडली जावीत म्हणून सध्या एका मोठ्या पुलाचं काम सुरू आहे. डोणे ते निकोप या दोन गावांना जोडणारा उल्हास नदीवरील एक मोठा पूल सध्या तयार होतोय. खरं तर हा पूल तयार होत असताना याची संकल्पना नेमकी कुणी मांडली याबाबतचा ठराव असेल किंवा याबाबतचा पाठपुरावा असेल, ही जी माहिती आहे ही आपल्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडावी आपण, अशी एक प्रामुख्याने सूचना आपल्याला करतो. आपण याबाबतची सविस्तर माहिती जी आहे ती प्रेक्षकांना द्या. नमस्कार. आपण जो आत्ता विषय घेतला की डोणे निकोप इथे ह्या उल्हास नदीवर पुलाचं बांधकाम सुरू आहे, तर मला वाटतं 2 वर्षापूर्वी या पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सन्माननीय आमदार महोदय किसनराव कथोरे साहेबांनी केला. तेव्हा मला त्यांनी काही आमंत्रण वगैरे दिलं नव्हतं. मी ग्रामपंचायत सदस्य होतो. माझी मिसेस पण त्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होती. पण हरकत नाही. पण आता काम जोमाने सुरू आहे. तुमची बातमी परवा बघितली आणि असं वाटलं की या विषयावर आपण थोडंसं बोलावं. मग काय संदर्भ आहे, कारण आता काम सुरू आहे. वर्ष दीड वर्षामध्ये काम पूर्ण होईल. पुन्हा आदरणीय कथोरे साहेब येतील आणि उद्घाटनाचा समारंभ होईल. पटलं का? पण या पुलाची मूळ संकल्पना, सूचना किंवा ठराव कुणी मांडला हे कुठेतरी लोकांना माहिती असायला हवं. म्हणून याविषयी मला असं वाटतं. तुम्हाला एक संदर्भ एवढाच सांगतो की फेब्रुवारी 2017ला बोराटपाडा येथे सन्माननीय आमदार महोदय किसनराव कथोरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एका आम सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेला वांगणीतले आणि तालुक्यातले अनेक लोक, सामाजिक राजकीय कार्यकर्ते होते आणि विशेष करून माझे मित्र शिवसेना तालुका प्रमुख बाळराम शेठ कांबरी देखील होते. माझे मित्र सईद गाजी, आम्ही सगळे मंडळी तिथे कार्यक्रमाला उपस्थित होतो. आणि त्यावेळेला तिथे मी तो ठराव मांडला होता की, आणि म्हणजे कथोरे साहेबांना विनंती केली होती, ठरावाच्या माध्यमातून साहेबांना विनंती केली होती की डोणे ते निकोप हा जो या दोन्ही गावांची ही सीमारेषेवर आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील गाव आहेत. तर मधून जी उल्हास नदी वाहते या नदीवर जर एक पूल बांधला गेला तर पोशीर, मानिवली, मोयली, अवसरे, निकोप ही जी गावं आहेत ही थेट वांगणी बाजारपेठेशी काय होतील, जोडली जातील. त्यांना रेल्वे स्टेशनचा ॲक्सेस मिळेल. आणि एवढी लोकसंख्या जर वाढली इकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची, तर वांगणीतील बाजारपेठेतील जे व्यापारी वर्ग आहे त्यांच्या व्यापारामध्ये देखील वृद्धी होईल, भर पडेल. म्हणून मी कथोरे साहेबांना विनंती केली आणि त्यांनी देखील ती गोष्ट गांभीर्याने घेतली. एक आठवण सांगतो तुम्हाला या संदर्भातली की सन्माननीय आमदार साहेबांचे खाजगी सचिव आहेत जालिंदर सावंत साहेब, बरोबर नाही का. 3-4 वर्षापूर्वी मला त्यांचा अचानक फोन आला. मी ग्रामपंचायतच्याच तिथे जवळपास उभा होतो आणि म्हणे मी बोलतोय. तर सावंत साहेबांनी सांगितलं की प्रमोद शेलार, तुम्ही एक ठराव मांडला होता आमसभेमध्ये की बाबा डोणे निकोप इकडे एक रस्ता ब्रिज व्हायला पाहिजे. आणि सन्माननीय कथोरे साहेबांनी 8.5 कोटी रुपये ह्या पुलाच्या बांधकामाकरता मंजूर करून घेतले आहेत असं त्यांनी मला फोनद्वारे सांगितलं. आणि अरुण दादा, मला तेव्हा खूप आनंद झाला की आपण एखादा ठराव मांडतो आणि ठराव मांडल्यानंतर त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी पाठपुरावा करतात आणि निधी मंजूर करून घेतात आणि त्याही पलीकडे जाऊन मनाचा मोठेपणा दाखवतात की एका कार्यकर्त्याला ज्यांनी ठराव मांडलाय त्याला फोन करून सांगतात. तर मला खूप बरं वाटलं. परंतु त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलवलं नाही, थोडं वाईट वाटलं आपल्याला की साहेबांनी आपल्याला
कळवायला हवं होतं, ही माझी भूमिका. हो. बरोबर. आणि त्या त्या आम सभे संदर्भातली एक आठवण देखील मी तुम्हाला सांगतो की जवळजवळ ना 1500-1600 म्हणजे 1500च्या वरती तिथे लोक उपस्थित होते. बरोबर. आणि सन्माननीय कतोरे साहेबांचे जुने सहकारी आहेत, माननीय वसंत मामा बोराडे, अच्छा. त्याच गावचे बोराडपाडचे. तर त्यांच्याच जागेमध्ये जी सगळी व्यवस्था होती, तर एवढ्या 1500 लोकांची आसन व्यवस्था, 1500 लोकांची भोजन व्यवस्था अगदी सुंदर पद्धतीने वसंत मामा बोराडे यांनी केली होती, हे मला एक आठवण आहे. आणि त्यावेळेला गटविकास अधिकारी म्हणून माननीय अशोक सोनटक्के साहेब होते, एकदम रॉयल माणूस अशोक सोनटक्के साहेब. आणि त्यांनी देखील उपस्थितांचा सगळ्यांचा आपापल्या कुवतीप्रमाणे त्यांनी मान सन्मान केला, आदर सन्मान केला आणि गाजली. आणि विशेष अरुणदादा त्या याचं सांगतो की आपण म्हणतो लोकप्रतिनिधी आपण बघतो, अनुभवी लोकप्रतिनिधी काय असू शकतो. तर एवढ्या लोकांनी प्रश्न विचारले, मी पण विचारले, लोकांनी तक्रारींचा पाढा वाचला, काय काय सांगितलं. पण सन्माननीय कतोरे साहेबांनी त्यांचं जे अध्यक्षीय भाषण होतं इतकं सुंदर त्यांनी भाषण केलं आणि सगळ्या ज्या ज्या लोकांनी अडचणी मांडल्या त्या सगळ्यांचा सर्वसमावेशक त्यांनी उहापोह केला आणि प्रत्येकाला समाधानी करण्याचा प्रयत्न केला असं मला कुठेतरी वाटतं आणि त्याची आठवण आहे मला. आता ही आमसभा झाली, त्यानंतर त्या आमसभेत तुम्ही मांडलेला जो ठराव आहे तो प्रत्यक्षात आता आपल्याला इथे उतरताना दिसतोय. ही एक ऍक्च्युली जर तसं बघितलं तर आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे की स्थानिक कार्यकर्त्यांनी किंवा नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नाला दाद देत त्याची दखल थेट आमदार साहेबांनी घ्यावी. परंतु एक दुसरीकडे जर बघितलं तर त्या आमसभेनंतर आतापर्यंत आमसभा झालेली नाहीये, नागरिकांचे प्रश्न बरेचसे असे प्रलंबित आहेत. तर आमसभा होणं गरजेचं आहे का, नेमकं काय वाटतं? तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मला अनेकदा प्रश्न पडतो कारण आपण कार्यकर्ते आहोत, सामाजिक राजकीय काम करताना जाणवतं की लोकांना असंख्य प्रश्न आहेत, अडचणी आहेत, लोकांना तक्रारी आहेत, पण प्रशासनामध्ये त्यांचं तेवढं समाधान होतच असं नाही. मग लोक आपल्या भावना कुठे मांडणार? बरोबर. तर आत्ता अरुणदादा तुमच्या माध्यमातून आणि या वृत्त मराठीच्या माध्यमातून आदरणीय आमदार किसन कतोरे साहेबांना माझी एक विनंती आहे की ह्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीपूर्वी किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर एका आमसभेचं आयोजन अंबरनाथ तालुका ग्रामीण आणि शहरी भागाकरता व्हावं. आणि त्यांना एक अजून आवर्जून अशी विनंती आहे की एवढ्या वर्षांच्या, आता माझं पण 52-53 सुरू आहे, एवढे वर्ष गेली पण वांगणी गावामध्ये कधी आमसभा झाल्याचं आपण ऐकलं नाही. तर आदरणीय कतोरे साहेबांना एक विनंती माझी, आमसभेचं आयोजन जरूर करा, लोकांना त्यांचे प्रश्न मांडण्याचा संधी द्या. बरोबर. आपण सक्षम आहात, आपण करतच आहात लोकांसाठी, पण त्यांना त्यांची भावना मांडू द्या. बरोबर. आणि ह्या वांगणीमध्ये ह्या ग्रामसभेचं आयोजन व्हावं असं माझी कुठेतरी इच्छा आहे आणि मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून साहेब त्याच्यावर विचार करतील. नक्कीच आपण याबाबतचा एक लेखी स्वरूपात असेल जरूर. भेट निवेदन पण देऊ आपण निवेदन देऊ. यानंतर आपण जर बघितलं तर आता उल्हास नदी जी आहे ती 12माही वाहणारी नदी आहे. वांगणीचं एक वैभव म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाहीये. याच उल्हास नदीवर सन्माननीय आमदार किसन कतोरे यांच्या माध्यमातून उल्हास नदीवर 3 मोठ्या पुलांची कामं झालेली आहेत. जसं की 3-3 किलोमीटरच्या अंतरावर जसं फुलसावरेचा पूल असेल, काराव काशाणीला जोडणारा पूल असेल, आता डोणी निकोप होतोय. याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर कासगाव सारखं एक नवीन रेल्वे स्टेशन होऊ घातलंय आणि या रेल्वे स्टेशन पासून पलीकडच्या बाजूला बघितलं तर बदलापूर गावात जाण्यासाठी देवलोली, जांभळे, त्यानंतर भोईसावरे अशी जी गावं आहेत, कान्नोर आहे, या गावांचा थेट संपर्क त्या रेल्वे स्टेशनला होऊ शकतो. अशा प्रकारचा एखादा नवीन पूल होण्याची काही संकल्पना किंवा अशी काही सूचना आपण करणार? तुमच्याकडे मी खरंच दुसरा इंटरव्ह्यू आहे, तुमच्या सूचना चांगल्या असतात. तुम्हाला खरं सांगतो, 1-2 महिन्यापूर्वी मी सन्माननीय आमदार साहेबांना, कतोरे साहेबांना सकाळी 8-8:30ला एक फोन केला आणि सांगितलं, साहेब आता हा वडोदरा हायवे पण होतोय, बरोबर, रेल्वेचं स्टेशन प्रस्तावित आहे, पटलं का, आणि राज्यमार्ग 76 आता रुंदीकरण सुरू आहे, चौपदरीकरण होतंय. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर गोरेगाव जे आहे, गोरेगावच्या म्हणजे गाव आहे त्या समोरच उल्हास नदी वाहते, तिथे जर एक ओव्हरब्रिज घेतला, एक ब्रिजचं काम केलं तर पलीकडे भोईसावरा आहे, जांभळे आहे, मुळगाव आहे, कान्होर आहे, देवळोली आहे, ही गावं थेट राज्यमार्ग 76ला जोडली जाऊ शकतात. म्हणून आपल्या माध्यमातून एक विनंती आहे साहेबांना, साहेबांनी जर हा इंटरव्ह्यू बघितला तर खरोखर साहेबांना माझी विनंती आहे की आता अधिवेशन, आणि अधिवेशनची असण्याची गरज नाही, साहेबांसाठी ती छोटी गोष्ट आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरोखर आपण एक स्वतंत्र एपिसोड जरूर करू की मागच्या 21 वर्षाच्या कतोरे साहेबांच्या कार्यकाळात
त्यांनी पूर्वीचा अंबरनाथ मतदारसंघ, नंतरचा मुरबाड मतदारसंघ, याच्यामध्ये एकूण किती पूल बांधलेत, कुठे कुठे पूल बांधले, याची सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू शकतो, एवढं काम आहे त्यांचं. तर माझी आपल्या माध्यमातून एक साहेबांना विनंती आहे की गोरेगावच्या समोर जे उल्हास नदी आहे त्या उल्हास नदीवर एक जर ब्रिज घेतला आणि रेल्वे देखील समांतर बरोबर. एक जर ओव्हरब्रिज घेतला तर नक्कीच त्या लोकांना फायदा होईल असं वाटतं. आता जसं तुम्ही सांगितलं की आमदार किसन कथोरे यांनी बरेचसे पूल बांधलेले आहेत, बरीच विकास कामं केलेली आहेत. खरं तर काही महिन्यांपूर्वीच्या एका बदलापुरातील भेटीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक उल्लेख केला होता की किसन कथोरे हे कॉन्क्रीट मॅन म्हणून ओळखले जातात. किसन कथोरेंनी आतापर्यंत मतदारसंघामध्ये कुठलेही रस्ते असे डांबराचे ठेवलेले नाहीत, त्यांनी कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं होतं कौतुक की कॉन्क्रीट मॅन म्हणून किसन कथोरे यांचा उल्लेख आहे. त्याच उपमुख्यमंत्र्यांनी नुकताच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान भेटीमध्ये असं वक्तव्य केलं की या भागात नगरपालिका क्षेत्रामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी विकास कामं केलेली आहेत, आमच्या कार्यकर्त्यांनी कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत. कुठेतरी नगरपालिका जी निवडणूक झाली आता बदलापूरची, त्या बदलापूरच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये किसन कथोरे यांच्यावर बऱ्याच प्रकारे टीका टिप्पणी झाली. मात्र दुसरीकडे बघितलं तर ग्रामीण भागाचा कायापालट त्यांनी केला. या दोन्ही गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? अरुणदादा बघा, आपण छोटे कार्यकर्ते, मी माझं वैयक्तिक सांगतो, मी छोटा कार्यकर्ता आहे, लहान ग्रामस्तरीय कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही जो विषय काढला ते खरं आहे. आत्ता ह्या बदलापूर विधान परिषदेमध्ये बदलापूर नगर परिषदेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये अनेक प्रत्यारोप झाले, आरोप झाले आणि एका बाजूने दोन्ही बाजूने ते आरोप प्रत्यारोप झाले. पण मी त्याकडे असं बघतो की निवडणूक काळामध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे दोन्ही बाजूनी होत असतात. बरोबर. आणि तुम्ही पण अनुभवी पत्रकार आहात, तुम्ही देखील बघितलंय की निवडणुकीनंतर हीच मंडळी वेगवेगळ्या कार्यक्रमाला एकत्र भेटतात, बोलतात, हा एकमेकांचे जे संबंध असतात, त्यामुळे तेवढ्या गांभीर्याने या सगळ्या आरोपांकडे बघण्यामध्ये काही अर्थ वाटत नाही, असं माझं वैयक्तिक मत असेल. पण आत्ता तुमच्या एका प्रश्नावर मला सांगायचं वाटतं, बरेच दिवस माझ्या काही सहकाऱ्यांनी देखील हा विषय बोललो होतो मी. एक गोष्ट आपल्याला जरूर सांगावीशी वाटते की जरी माझे त्यांच्याबरोबर काही मतभेद असतील कथोरे साहेबांशी, की 1980 ते 2025, हा डिसेंबर आहे मला वाटतं, आज 5 डिसेंबर आहे, 1980 ते 2025 मला वाटतं 45 वर्ष झाली. ह्या 45 वर्षांमध्ये सलग 9 निवडणुका जिंकण्याचा रेकॉर्ड आदरणीय किसन कथोरे साहेबांच्या नावावर आहे. बरोबर. आणि तो अबाधित आहे. बरोबर. ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा रेकॉर्ड कुणीही केलेला नाही. सरपंच, सभापती, 2 वेळा जिल्हा परिषद निवडणूक आणि 5 वेळा आमदारकीची निवडणूक, ह्या 9 वेळा निवडणूक ते लढून त्यांनी सिद्ध केलंय की खरोखर त्यांच्या कामाचा जो अनुभव आहे, आवाका आहे, तो वाखाणण्याजोगा आहे. आणि त्यांचा जो स्पीड आहे आता आपण कामाचा, त्यांचा जो आवाका आहे आणि त्यांचं फिजिकल फिटनेस जे आहे, अरुणभाई, मला असं वाटतं की अजून 2029 ऑक्टोबरची विधानसभेची निवडणूक ते लढतीलही आणि जिंकतली, असं मला असं वाटतंय. आता या झाल्या आपण ज्या चर्चा केली त्या चर्चांमध्ये बऱ्यापैकी आमदार किसन कथोरे यांच्या कामाचा आढावा आपण घेतल्यासारखा एका दृष्टीने आपण बघता येईल. वांगणीकरांसाठी आमदारांनी बऱ्याचशा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि वांगणीकरांना आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी असतील, जसं की वांगणीमध्ये एखादं फायर स्टेशन नाही आहे, बदलापुरात तक्रारीसाठी पोलीस स्टेशनला बदलापुरात जावं लागतं, अशा प्रकारच्या काही आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठी आमदारांनी आणखी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत किंवा आमदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे का, याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं? बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मला देखील काही लोकांनी विचारलं, अरे प्रमोद, तुझे त्यांचे संबंध चांगले नाही आहेत आणि मग तू कसं सगळं हे वक्तव्य करतो, कसं त्यांच्या संदर्भात चांगलं बोलतोस. बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, मला अनेक लोकांनी नावं ठेवली, त्रास दिला, पण या गावावरचं प्रेम काही माझं कमी झालेलं नाही आहे. बरोबर. हां, कथोरे साहेबांशी मतभेद असतील आणि मी छोटा कार्यकर्ता आहे, 100% मतभेद असतील, पण माझ्या वैयक्तिक त्या मतभेदांपेक्षा मला वांगणी गावाचा विकास, वांगणी गावाचे प्रश्न, लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. बरोबर. आणि मग ते कोण सोडू शकतं, तर ते सन्माननीय आमदार, विद्यमान आमदार आहेत. ते तुम्हाला मी थोडे 2-4 महत्त्वाचे प्रश्न अरुणदादा सांगतो, जे काही प्रायोरिटीने सोडवायला पाहिजेत. आपण जर साहेबांच्या मागे लावलं ते सोडवले जाऊ शकतात. आता आपल्या पुढे आहे की वांगणीचे नगरपंचायत व्हायला हवी, पटलं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहिती आहे, डोणे ते चामटोली जवळ 10-11 वर्ष झाली या राज्यमार्ग 76 मध्ये ज्या लोकांनी जमिनी गेल्यात त्यांना अजून मोबदला मिळालेला
नाही, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरं तुम्हाला सांगतो, आता पूर्व पश्चिम जोडणारा रेल्वेचा उड्डाणपूल होतोय, बरोबर. ओव्हरब्रिज होतोय. बरोबर. त्यामध्ये काही लोकांची घरं बाधित होणार आहेत, काहींच्या इमारती बाधित होणार आहेत, स्थानिकांच्या जमिनी जाणार आहेत. बरोबर. मग त्यांच्या मोबदल्याचा आणि बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, तो कोण सोडवणार? बरोबर. तर ते आमदार साहेबच सोडवू शकतात. बरोबर. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एप्रिल 2021 मध्ये वांगणी गावचा विकास आराखडा मंजूर झाला. बरोबर. आणि त्या मंजूर आराखड्यामध्ये 20 फूट, 40 फूट, 60 फूट असे रस्ते प्रस्तावित आहेत. त्या रस्त्यांची मोजणी अजून प्रलंबित आहे. बरोबर. आणि या रस्त्यामध्ये ज्या लोकांच्या जमिनी, घरं, इमारती, शॉप्स बाधित होणार आहेत, त्यांना मोबदला किंवा त्यांना TDR स्वरूपाचे काही भरपाई कोण देणार आहे? तर हे सगळे प्रश्न. अजून एक महत्त्वाचा सांगतो मला विषय, की पश्चिम भागात वार्ड क्रमांक 4, 5, 6 जो आहे, जवळ 40 एकर जमीन ती महसूलची आहे. बरोबर. त्यावर 40, 45, 50 वर्षापासून लोक वास्तव करून राहतात. तर त्या लोकांची जी अनधिकृत म्हणून त्यांची जी हेटाळणी होते तिथल्या स्थानिकांची, रहिवाशांची, तर ती भविष्यात होऊ नये आणि त्यांची घरं आणि घराखालची जमीन अधिकृत व्हावी. आज भाजपा सत्तेमध्ये आहे. आदरणीय कतोरे साहेब त्यांच्या सत्तेतला एक भाग आहेत, त्यांचे जे सदस्य आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांच्याकडून आपण अपेक्षेने पाहतो. आणि अजून एक, आम्ही महायुतीमध्ये आहोत, आमचे नेते आदरणीय प्रमोदजी इंदुराव साहेब, त्यांच्याकडे देखील माझा पाठपुरावा सुरू आहे. आदरणीय कतोरे साहेबांकडे देखील पाठपुरावा सुरू आहे. यांच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी शक्य आहेत. म्हणून मला असं वाटतं की प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यापेक्षा गावाचं जर भलं होत असेल तर आपण साहेबांच्या सोबत जायला हवं. आणि आमचे जे नेते आहेत आदरणीय प्रमोद इंदुराव साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सगळं हे काम मी करतोय. त्यामुळं कुणाला काही गैर वाटण्याचा किंवा आक्षेप घेण्याचा काही प्रश्न. वांगणीमध्ये सध्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा खूप गाजतोय. कतोरे साहेबांनी सुद्धा याबाबतचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी देखील थेट याबाबतच्या सूचना केल्या होत्या की ज्या ज्या भागातील अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी आलेल्या आहेत त्यांच्यावर थेट कारवाई होईल. तरी देखील बऱ्याच ठिकाणी अनधिकृत बांधकामं सुरू आहेत. मात्र ही बांधकामं निष्कर्षित करण्याचे आदेश ग्रामपंचायतला नसून हे अधिकार थेट जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अशा प्रकारचा संदर्भ ग्रामपंचायतने दिलाय. मग यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्यासाठी कशा प्रकारचा पाठपुरावा करणार आहेत तुम्ही? याबाबतचं काही नियोजन आपण? बघा अरुण दादा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनधिकृत बांधकामं आज काय दिसतात तर ही अविरत चाललेली प्रक्रिया आहे. आपण, तुम्ही, आम्ही, मला वैयक्तिक, मी थोडा सहज स्पष्ट बोलणार माणूस आहे. आज कुणीतरी सत्तेत बसलंय म्हणून त्यांच्यावर आरोप करणं मला कुठेतरी बरं वाटत नाही. मी देखील सदस्य होतो ग्रामपंचायत, तेव्हा देखील अनधिकृत बांधकामं होतीच. अनधिकृत बांधकामं वास्तव्य करणं, राहण्याची व्यवस्था, निवारा ही मूलभूत गोष्ट आहे, म्हटलं का? आणि ते सुरूच राहणार. उलट माझं तुम्हाला पटो अगर न पटो, प्रेक्षकांना पटो ना पटो, ठीक आहे, अनधिकृत बांधकामं होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करतात, मी काही त्यांच्या विरोधात नाही आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं की एखाद्या जी काही बांधकामं याच्यापूर्वी पण झालेत आणि तुम्ही जर 2014 पासून शासनाचे जे काही निर्णय बघाल, अनेक जमिनी त्यांनी अधिकृत केल्या, तुम्ही 800 बिल्डिंग्स उल्हासनगरमध्ये अधिकृत केल्या गेल्या. त्याच्यामुळं हा कुणाच्या आवाक्यातला ह्या न्यायालयीन बाब आहे. माननीय न्यायालयाने त्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय घेऊ शकेल. आपण खूप छोटे त्या संदर्भात वक्तव्य करण्यासाठी. वांगणीच्या विकासासाठी काही विकासात्मक धोरणं जी लोकप्रतिनिधींना आपण सुचवू इच्छिता अशी कोणती काही धोरणं आहेत का? धोरणं मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, तुमच्या माध्यमातून आता एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की एक महत्त्वाचा विषय राहिला की आज आपली नगरपंचायत होते पण काही तांत्रिक अडचणी आहेत आणि सगळ्या लोकांना, वांगणीकरांना आवर्जून हा मुद्दा अरुणबाई आवडेल असं सांगतो की 1913ला तुम्ही आज बघा, जी फिल्म इंडस्ट्री आहे, थोडा वेगळा संदर्भ आहे, जी फिल्म इंडस्ट्री आहे त्या ती करोडो अब्ज रुपयाची तिथे उलाढाल होते. तो एक बिझनेस, एक फॅक्टरी आजच्या घडीला, माहिती आहे ना, इंडस्ट्रीचा दर्जा आहे तिला. तर तुम्हाला सांगतो की त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, चित्रपट उद्योगामध्ये सर्वोच्च पुरस्कार जो दिला जातो तो स्वर्गीय दादासाहेब फाळके पुरस्कार. मग दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो, मग याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे अरुण दादा? तर ह्या दादासाहेब फाळके यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतातला पहिला चित्रपट बनवला. बरोबर आहे. आणि सांगायला आणि सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की जो राजा हरिश्चंद्र चित्रपट त्यांनी त्यावेळेला बनवला 1913ला,
तर त्या चित्रपटाचं जे शूटिंग आहे ते आमच्या वांगणीत झालंय, अग- आपल्या वांगणीत झाले, आमच्या म्हणजे आपल्या वांगणीत झाले. बरोबर. पटलं का? एक महिनाभर फाळके साहेब आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांचं कुटुंब आणि सगळे त्यांचे सहकारी एक महिनाभर गावातल्या मंदिरामध्ये त्यांचं वास्तव्य बरोबर होतं. बरोबर. पटलं का? तुम्हाला सांगून ऐकून आश्चर्य वाटेल की माझा भाऊ आहे दिगंबर शेलार आणि माझे बंधू आहे, मित्र आहेत माझे बदलापुरातले चंद्रकांत पाटील सर. पटलं का? कोरोना काळामध्ये ज्यांनी हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जो चित्रपट काढला, तो चित्रपट बघताना डोळ्यात पाणी आलं माझ्या. अरे वांगणीचा किती वेळा उल्लेख त्याच्यामध्ये. बरोबर. हां, तर त्याचे जे प्रोड्युसर आहेत श्रीरंग गोडबोले, माननीय श्रीरंग गोडबोले, तर बांद्रा त्यांचं कार्यालय आहे. तर दिगंबर शेलार, चंद्रकांत पाटील सर आणि मी कोरोना काळात जाऊन त्यांना बांद्र्याला भेटलो, तासभर त्याची चर्चा केली आणि सगळे संदर्भ समजावून घेतले. त्यांनी सांगितलं की हरिश्चंद्रची फॅक्टरी जो चित्रपट त्यांनी बनवला, तर श्रीरंग गोडबोले, मुकेश मोकाशी जे त्याचे डिरेक्टर आहेत आणि सगळं त्यांचा जो काही सगळे मेंबर्स, क्रू मेंबर्स हे महिनाभर इकडे राहायला होते वांगणी. बरोबर बरोबर. पटलं का? आणि त्यांनी नंतर जाऊन तो चित्रपट प्रदर्शित केला. याच्या मागची भूमिका काय? माझं म्हणणं एवढंच आहे अरुणभाई, की ज्या चित्रपटाची ज्या भारतातल्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग वांगणीमध्ये झालं, ते आज राज्यातल्या किती लोकांना माहिती ही गोष्ट. बरोबर. पटलं का? तर माझं एक स्वप्न आहे किंवा महत्वाकांक्षा आहे किंवा इच्छा आहे वांगणीकर म्हणून, आपण सगळे स्थानिक आहोत, की किमान शासनाने 25 एकर जमीन आणि 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा. वांगणीसाठी मंजूर करावा. हां, आणि वांगणीमध्ये दादासाहेब फाळके चित्रनगरी जशी मुंबईमध्ये आहे, बरोबर. त्याच धर्तीवर वांगणीमध्ये देखील त्यांचं चित्रनगरी आणि स्मारक इथे व्हावं. वांगणी हे पर्यटन हब व्हावं. बरोबर. मग हे सगळं कोण करू शकतं? तर आज भाजपाचेच मंत्री माननीय आशिषजी शेलार हे सांस्कृतिक मंत्री आहेत. बरोबर. पटलं का? तर आदरणीय किसनराव कतोरे साहेब, आदरणीय प्रमोदजी हिंदूराव साहेब यांनी जर मनावर घेतलं तर हे सगळं शक्य आहे. बरोबर. म्हणून माझं म्हणणं आहे की विद्यमान आमदार साहेब जर आता इथे आहेत तर आपण त्यांच्याकडेच जायला हवं, बरोबर. त्यांनाच अप्रोच व्हायला हवं. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि तुम्हाला एक गंमत सांगतो की आज नगरपंचायत व्हावी हे सगळ्यांना वाटतं, पण काही तांत्रिक अडचणी आहेत अरुणदादा. मग त्या तांत्रिक अडचणी ज्या निकषांमुळे आज आपली नगरपंचायत थोडीशी कुठेतरी विलंब झाला आहे. तुम्हाला सांगतो की दादासाहेब फाळके यांचा जर संदर्भ वांगणी गावाशी जोडला गेला, इथे जर शासनाने काही 4 ओळीचा शासन निर्णय मंजूर केला, बरोबर. तर एक विशेष बाब म्हणून नगरपंचायत मंजूर होण्याचा मार्ग मोकळा होईल. जसं की पर्यटन स्थळ असेल तर गिरिस्थान नगर परिषद करता येईल त्या पद्धतीने. यस, म्हणून हा सगळा आपला जो काही अट्टास आहे की हे सगळं आदरणीय कतोरे साहेबांच्या मागे लागून जर आपण केलं तर आता मला ते पण सुरू आहे. हो, आपण अजून काय माहित नाही कोण किती जगेल, पण पुढच्या पिढीसाठी हे सगळं फायदेशीर बरोबर, ठरेल. बरोबर. आणि वांगणी जर पर्यटन हब झालं तर वांगणीचा चेहरा मोहरा बदलेल. बरोबर. आणि हे कॉन्क्रीट रस्त्यांचं जाळं, आणि हे आपण एक स्वतंत्र व्हिडिओ करू. चामटोली डोणे हायवे जो कतोरे साहेबांनी आणला, मी एका मुरबाडच्या मुलाला बोलवलं आहे, सगळं ड्रोनमध्ये शूटिंग करतो आपण आणि याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करू. तर असा सगळा चेहरा मोहरा बदलला. इथे वातावरण चांगलं आहे, हां, स्टेशन आहे आपल्याकडे. बरोबर. तर आपण जर मग साहेबांसोबत गेलो तर त्यात कोणाला काही आक्षेप वाटण्याचं कारण, आणि याच्यामध्ये आपला काही कुठे काही वैयक्तिक स्वार्थ आहे असं देखील नाही, पण गावावरचं प्रेम म्हणून आपण हे करायला पाहिजे. ही आपली जबाबदारी अरुण दादा. बरोबर बरोबर. निश्चितच वांगणी हे नाव जागतिक दर्जावर यावं अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी प्रमोद शेलार यांनी मांडलेली आहे. वांगणी म्हटलं तर दादासाहेब फाळके पुरस्कार ज्यांच्या नावाने दिला जातो, ज्या चित्रपटाच्या माध्यमातून हा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात येतो, राजा हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटाचं शूटिंग वांगणीमध्ये झालं, याचा अत्यंत साजेशा शब्दामध्ये त्यांनी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि याच वांगणीचा जागतिक दर्जाच्या पटलावर एखादा चांगल्या प्रकारचं फिल्म इंडस्ट्रीसारखं एखादी चित्रनगरी तयार व्हावी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी प्रमोद शेलार यांनी व्यक्त केलेली आहे. यासह इथेच थांबू. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा वृत्त मराठी. धन्यवाद. Like, comment, share and subscribe.